घेणार आहे 29ला. आणि आले तरीही करून घेणार, मी जागेवर घेणार आहे. चल दी नोंदी इतक्या आहेत ना, चल दी अभ्यास सहकार वेळ गेला. काही येतात काही मी माझ्या भूमिकेत चालणार आहे. 29 ऑगस्ट ते टाकू. एक खुर्ची आणा. नाही नाही दादा इथं या तुम्ही, सर इथे येते दादा तिथे. त्या खुर्ची अलीकडे सर. म्हणजे माझी भूमिका मी सरळ सांगितली तुम्हाला. जेवढे अभ्यासक आहेत फक्त तेवढेच खुर्चीवर बसा, बाकीचे बसू नका. बसत दादा इकडे आहे, खुर्ची घेऊ इथं या. यायचं काय होतं, आपल्या जागा तिथे लागत. सारखा पलीकडे वाटल्यास थोड्या थोड्या खुर्च्या शिवले मागा सारखा उठा ना. काय इतक्या कोपऱ्यात पण हाय काय एवढं कोपऱ्यात, मला काही कळत नाही. मागं मोकळं येईल पटांग. मी म्हणजे माझी भूमिका क्लिअर कट सांगितली की सातारा संस्थांमध्ये जेवढे नोंदी आहेत त्या लगेच मी 29 ऑगस्टला घेणार, नाही तर मी मेलो तरी उठणार नाही. म्हणजे मी क्लिअर सांगतो, आज मला निर्णायक आंदोलन करायचं. त्याच्यात 1901च्या जनगणनेत कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. मला ते प्रमाणपत्र पाहिजे. तुला कवा अंमलबजावणी करायची, तुला जे आर कवा काढायचं ते तुपलं उद्योग बघते. बस झालं. आता 3 वर्ष मी प्रामाणिक चाललो, वेळ दिला पाहिजे, समाधान नाव न ठेवला पाहिजे, म्हणून मी वेळ दिलेला आहे. मी याच्यापेक्षा वेळ देऊ शकत नाही. हैदराबाद गॅजेटमध्ये जेवढ्या नोंदी आहेत मला तेवढे प्रमाणपत्र पाहिजे. तू SUP काढ्यो, नाही तर तिकडं तू JR काढ्यो, खोटे काढ्यो, नाही तर खरे काढ्यो, प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मला त्याची पाहिजे. म्हणजे ह्या टोकाचं मी आंदोलन करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला हे आंदोलनाच्या आधी क्लिअर कट सांगायला. मग ते अभ्यासक आले, बदल करू नाही लागले तर त्यांच्या बापाला बदल करावा लावणार. मग त्या पद्धतीने दिल्याशिवाय आंदोलन उठत नाही म्हणल्याच्या नंतर मी त्या पद्धतीने घेणार. मग त्यांनी SUPत बदल करायचा का JR मध्ये बदल करायचा ते त्यांनी ठरवायचं. मग 1954चे JR प्रमाण करायचा, पोट जाती लावायचे, उपजाती लावायचे, ते त्याने ठरवायचं. ते मला आता सांगायचं नाही. 29ला मराठा समाज आणि मी आम्ही दोघं तराला लागलेलं. पण काय असतं, तुम्हाला 16 तारखेला आम्ही वेळ दिलता, नसतो बसलो तर परत म्हणले असते आम्हाला यायचं होतं, हे दवाखान्यात होते, पुन्हा गोळ घालतील, त्यामुळे मी आलोय. म्हणून हे प्रश्न घेतलेत. आणखीन घ्यायचा की एखादा काही काढलेल्या मी 3 प्रश्न घेतलेत. आत्तापर्यंत जे JR काढलेत त्यामध्ये काही बदल करायचा का हे एक सांगा. जे पुढील जे JR काढायचे ते कसे काढायचे, म्हणजे तुमच्याच म्हणण्यानं करायचं म्हणल्यावर आता. आणि तिसरं SOP जी काढली तिच्यात काही बदल करायचा का, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न घ्यायचा आहे का? अरे SOPत बदल केलं व्हॅलिडीच होणार ना. गप्प बसा तुम्ही, अभ्यासक नाही तो गप्प बसा. 1994च्या JR मध्ये आणि 2 सप्टेंबरच्या JR मध्ये दोन्हीमध्ये फरक काय आहे त्यानुसार आम्हाला. मग ती बोललो ना आता शब्द बी. समजा अभ्यासकांचं संपल्याच्या नंतर अभ्यासकांना नाहीच आले, त्यांना नुसतं मागून टिंगल टवाळीच करायला जर राहायचं असं तर मी माझ्या पद्धतीने 29 ऑगस्टला घेणार आहे. मी सोडणार नाही. मला जेवढे गॅजेटमध्ये नोंदी आहेत त्या पाहिजेत. बाकी कारण ते